वीज जशी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तसाच वीज कर्मचारी देखील प्रशासनाचा व या वीज यंत्रणेचा अविभाज्य घटक आहे। परंतु या कर्मचारी वर्गास 95% नावाखाली यंत्रचालकांना व वसुलीसाठी सर्व कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं। या दडपशाहीमध्ये व हुकुमशाहीच्या विरोधात तांत्रिक कामगार युनियन 5059 याच्या वतीनं सोलापूर महावितरण सोलापूर मंडल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचं नितीन भैया चव्हाण केंद्रीय उपसरचिटणीस यांनी सांगितलं। प्रशासन व अधिकारी जाणून बुजून त्रास देऊन एक प्रकारे मानसिक खच्चीकरण करण्याचं हे धोरण असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रातील महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांबाबत 95% असे परिपत्रक आहे, परंतु या 95%च्या नावाखाली सोलापूर सर्कलमध्ये फक्त पंढरपूर विभागातच हे 95%च्या नावाचा वापर करून जे सबस्टेशन उर्वरित सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमधील सर्व यंत्रचालकांना डिस्टर्ब करण्याचे काम जाणूनबुजून केले जाते। दर 3 महिन्याला या उपकेंद्रातील 2 आउटसोर्सिंग हे इतर ठिकाणी कामासाठी बेकायदेशीरपणे पाठवले जाते आणि उर्वरित जे 2 सबस्टेशन आहेत त्या सबस्टेशनमध्ये 3 ऑपरेटर असल्याकारणाने त्या यंत्रचालकांना रजा मिळत नाही। त्यांची कुठलीही मेडिक्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना रजा दिली जात नाही। ओव्हरटाईम तर बंद झालेला आहे। हा जाणूनबुजून त्रास फक्त पंढरपूर डिव्हिजन अंतर्गतच दिला जात आहे। त्यामुळे हा मागील 10 वर्षापासून ही पद्धत पंढरपूर डिव्हिजनमध्ये अवलंबली जाते। सोलापूर सर्कलमध्ये कुठेही ही पद्धत लागू नाही। वारंवार प्रशासनास तोंडी बोलून देखील आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतली नाही। दखल न घेतल्यामुळे आज धरणे आंदोलन तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात सुरू आहे। त्याचबरोबर जर आज 5 वाजेपर्यंत काही तोडगा नाही निघाला तर आज 5 वाजल्यापासून ही पद्धत कायमस्वरूपी बंद होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। मी धुळाप्पा गोविंद टेळे, तांत्रिक कामगार युनियन 5059। विषय 95% नावाखाली यंत्रचालकांना प्रशासन जाणूनबुजून त्रास देत असल्याबाबत मंगळवेढा उपअंतर्गत एकूण 17 उपकेंद्र आहेत। रोटेशनप्रमाणे दर 3 महिन्याला प्रत्येकी 2 बाह्यस्तोत्र यंत्रचालकांना इतर उपकेंद्रात ड्युटी करण्यासाठी पाठवले जाते। नमस्कार, मी राजशेखर अलजेंडे, तांत्रिक कामगार युनियन 5059। 95%च्या नावाखाली पंढरपूर विभागामध्ये जे काही रोटेशन पद्धत अवलंबली जात आहे त्यामुळे तेथील उपकेंद्र सहाय्यक तसेच यंत्रचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। 95%च्या नावाखाली कामगार कपात केली जाते आणि सदरील यंत्रचालकांना तिथल्या ओव्हरटाईम दिला जात नाही। सतत कामाचं प्रेशर आहे। इमर्जन्सीमध्ये रजा मंजूर केली जात नाही। ह्यामुळे तेथील यंत्रचालकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होत आहे। वारंवार प्रशासनाशी तोंडी संवाद साधूनसुद्धा त्यांच्याकडनं अपेक्षित तसं त्यावर तोडगा निघाला नसल्यामुळे आजचा हा आंदोलनाचा मार्ग संघटनेला अवलंबावा लागतो आहे। यात जर प्रशासनाने योग्य ते दखल घेऊन जर प्रश्न निकाली नाही काढला तर यापुढे युनियनच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।